नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांना मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून आज देण्यात आलेली आहे। सर्व मोफत आता तुम्हाला मिळणार आहे। सर्व सुविधांचा लाभ तुम्हाला 100% आता घेता येणार आहे। या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार मध्ये नोंदणी करण्याचा विचार करत असाल किंवा बांधकाम कामगार मध्ये नोंदणी ऑलरेडी तुम्ही जर केला असेल तर प्रत्येक लाभार्थ्यांसाठी हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। हा शासन निर्णय जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला एकही रुपया कोणत्याही ठिकाणी लागणार नाही। व्यवस्थित माहिती समजून घ्या, कशा पद्धतीने तुम्हाला लाभ घेता येणार आहे, यासाठी जी नोंदणी फीस आहे ती कशी राहणार आहे, याबद्दलची पूर्ण माहिती यामध्ये देण्यात आली आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। महाराष्ट्र शासन उद्योग व ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागाअंतर्गत 13 ऑगस्ट 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता यामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊया। बघा, यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे, राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगाराची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते। मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकरांच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगाराकरिता बघा 29 विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात। सदर योजनेची शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्यविषयक योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारात वर्गवारी करण्यात आलेली आहे। आता आपण पुढे समजून घेऊया, हा जो शासन निर्णय आहे कशासाठी घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे नोंदणी करण्याचा विचार या ठिकाणी जे लाभार्थी करत असेल अशा लाभार्थ्यांसाठी काय फायदा आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। सन 2020 मध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे। उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क 25 रुपये, बघा नोंदणी शुल्क 25 रुपये इतके निर्धारित करण्यात आले होते। तदनंतर शासनाच्या संदर्भाधीन क्रमांक 1 येथील पत्रान्वये बांधकाम कामगाराची नोंदणी, नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्कात रकमेत बदल करून यामध्ये फक्त 1 रुपया करण्यात आला। आता बघा, सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगाराची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक 6/3/2025 रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला होता। आता हा जो आहे यास मान्यता देण्यात आली आहे। म्हणजे आता कोणत्याही नोंदणीसाठी किंवा नूतनीकरणासाठी किंवा क्लेमचे जे काही तुम्हाला पैसे घ्यायचे असतील ते जर तुम्हाला मिळवायचे असेल तर कोणत्याही एजंटला 1 रुपया न देता तुम्हाला निशुल्क या ठिकाणी दिला जाणार आहे, असा उल्लेख यामध्ये स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। म्हणजे जे लाभार्थी नोंदणी करणार आहेत अशा लाभार्थ्यांना कोणत्याही ठिकाणी 1ही रुपया भरण्याची गरज नाही। जे लाभार्थी रिन्यूअल करणार आहेत म्हणजे नूतनीकरण करणार आहेत अशा लाभार्थ्यांना सुद्धा 1ही रुपया कोणाला देण्याची गरज नाही। ते लाभार्थी ऑनलाईनरित्या नोंदणी करू शकतात। नोंदणी जर तुम्हाला करायची असेल तर ती नोंदणी कशा पद्धतीने ऑनलाईन करता येणार आहे, ऑनलाईन रिन्यूअल फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, क्लेमसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, यामध्ये जे काही मुलांसाठी विविध शिष्यवृत्ती मिळतात ते कशा पद्धतीने आपल्याला शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल, या संदर्भात विविध माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। स्पेशल प्लेलिस्ट बांधकाम कामगार योजनेसाठी बनवण्यात आलेली आहे। ज्या लाभार्थ्यांना लाभ घ्यायचा असेल किंवा भविष्यामध्ये नोंदणी करायची असेल किंवा रिन्यूअल करायची असेल अशा लाभार्थ्यांनी आवर्जून ते प्लेलिस्ट पहा, त्यामध्ये डिटेल्स व्हिडिओ देण्यात आलेले आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।